आत्माराम समास पहिला त्याग निरूपण ओवी 6 पासून पुढे सुरू. ओवी 6. नमन तिचिया निजपदा माया वाग्देवी शारदा. नमन तिचिया निजपदा माया वाग्देवी शारदा. जयेचेनी प्रवर्तती संवादा संत महानुभाव. निजपद स्वतःचे चरण, माया ईश्वराची प्रधान शक्ती, वाग्देवी वाणीची देवता शारदा सरस्वती. प्रवर्तती तिच्या प्रेरणेने बोलतात. संवाद संभाषणद्वारा स्वस्वरूप निवेदन. महानुभाव आत्मसाक्षात्कारी पुरुष. देवताजी शारदा तिच्या चरणी माझा नमस्कार असो. साक्षात्कारी पुरुष केवळ शारदेच्या प्रेरणेने आत्मस्वरूप, ईश्वर स्वरूप आणि परमात्म स्वरूप यांच्याबद्दल प्रवृत्त होतात. 1. माया वाग्देवी शारदा ज्ञानशक्ती सत्राची जीवन कला, सद्गुरु कृपा, सद्विद्या, पूर्ती, निर्मळा, गौरी, संवित्ती इत्यादी नावानं श्री समर्थ व इतर एका विश्वशक्तीचा उल्लेख. परमात्मा महाशक्ती त्याच्यासारखीच अनंत, असीम, अमूर्त व चिन्मय आहे. केला बहुश म्हणजे अति सुंदर, हैमवती उमा असे नाव. अरूप परमात्म स्वरूप अनंत रूपे ती देते म्हणून महामाया म्हणतात. विश्वामध्ये ऐश्वर्य ती उधळते म्हणून तिला महा. निसर्गामध्ये जिकडे तिकडे अतर्क्य रचना ती निर्माण करते म्हणून तिला महासरस्वती म्हणतात. आणि निर्मिती बरोबर तेवढाच प्रचंड संहार ती सतत घडवून आणते म्हणून तिलाच महाकाली म्हणतात. जगातील सर्व वस्तूंमध्ये शक्ती आढळते. उदाहरणार्थ पृथ्वीमध्ये धारणा शक्ती, पाण्यामध्ये विलयन शक्ती, अग्नीमध्ये दाहक शक्ती, वायूमध्ये चलन शक्ती, आकाशामध्ये व्यापन शक्ती, जिवंतपणामध्ये बरे करण्याची शक्ती, मनामध्ये संकल्प शक्ती, बुद्धीमध्ये विचार शक्ती, श्रद्धेमध्ये आत्मशक्ती प्रत्ययास येते. हे विश्व जर ईश्वरानेच निर्माण केले आहे आणि त्यामधील प्रत्येक वस्तू शक्तियुक्त आहे तर स्वतः ईश्वर अनंत शक्ती संपन्न असलाच पाहिजे. कारण शक्तिरहित ईश्वर शक्तीसहित वस्तूंनी भरलेले विश्व निर्माण करू शकणार नाही. विश्वाचा निर्माता, भरता, पालनकर्ता, अधिष्ठाता व संहर्ता ईश्वर सर्व शक्ती संपन्न आहे. ईश्वराच्या ठिकाणी त्याच्या शक्ती स्वभावसिद्ध, अनादिसिद्ध आणि अगदी सहज सिद्ध आहे. 3. परमात्मा सृजन सन्मुख झाला की त्यास ईश्वरपणा प्राप्त होतो. त्या सृजन स्फुरणामध्ये अनेक शक्ती उदय पावतात. त्या शक्तींपैकी चित शक्ती ही सम्राज्ञी समजावी. विश्व निर्माण होण्याच्या प्रसंगी चित शक्तीला इच्छाशक्तीचे स्वरूप येते. त्यास मूळ संकल्प म्हणतात. आदी संकल्पाला 2 अंगे असतात. संकल्पाचे सन्मात्र अंग ज्ञान शक्ती गर्भ असते. त्याचे आनंदांग क्रियाशक्ती गर्भ असते. ज्ञानशक्ती गर्भ अंगाला शिव म्हणतात, जो सर्वज्ञ व सर्व मंगलकारी असतो. क्रियाशक्ती गर्भ अंगाला शक्ती, महामाया, वाग्देवी किंवा शारदा म्हणतात. शारदा म्हणजे स्वस्वरूपाच्या दर्शनाचा आनंद देणारी व नादब्रह्माने भरलेली प्रज्ञा होय. या विश्वाला ईश्वर शिवपणाने म्हणजे ज्ञानरूपाने, संविद रूपाने व्यापून आहे. तसाच तो शक्तीपणाने म्हणजे सर्व कर्तेपणाने व्यापून आहे. विश्वामधील व्यवस्था तो सांभाळतो, घटना प्रवाह तो चालवतो. 4. विश्व निर्माण प्रक्रियेचा मूळ संकल्प ओंकार स्वरूप असतो. त्याला शब्दब्रह्म म्हणतात. त्या शब्दब्रह्माचे मुकुलित स्वरूप 4 वाणीच्या रूपाने माणसाच्या ठिकाणी विलसते. त्यापैकी परावाणी ही वाग्देवी. ईश्वराची ज्ञानशक्ती संविद रूपाने विश्वात वावरते. ती मुकुलित होऊन माणसाच्या ठिकाणी
कुंडलिनी रूपाने वास करते. ती जागी झाली की माणसामध्ये स्वयंभू ज्ञान उदय पावते. ती जागी झाली की माणसामध्ये स्वयंभू ज्ञान उदय पावते. तसेच ईश्वराची तीक्ष्ण शक्ती म्हणजे अलिप्त राहण्याची आणि पाहण्याची शक्ती, त्याच्यावर शुद्ध सत्वाचे आवरण घालते. तेव्हा तिला गौरी असे म्हणतात. विश्वातील घटना प्रवाहामध्ये ज्या प्रसंगी जे कार्य घडून आणायचे असते त्यास अनुसरून एकच ईश्वरी शक्ती विविध रूपे धारण करते. 5. माया गौरी. माया गौरी ईश्वरावर विद्येचे आवरण घालते. जीवावर अविद्येचा मल क्षीण करून वाग्देवी शारदा जीवाला विद्या संपन्न करते. तीच शारदा 3 अवस्था मागे टाकून तुर्यामध्ये पदार्पण करण्यास जीवाला सामर्थ्य देते. तेथे जीवाला शिवाचे सानिध्य लाभते आणि शुद्ध जाणीवेची निर्मळ स्फूर्ती वश होते. संतांचे संवाद म्हणजे या दिव्य स्फूर्तीचा शब्दरूप आकार. मडक्यामध्ये माती तादात्म्यपणाने राहते. ईश्वराच्या ठिकाणी शक्ती तशीच अभिन्नपणाने वास करते. शक्तीला ईश्वराहून वेगळी कधीच काढता येत नाही. ईश्वराप्रमाणेच ती सर्व शक्तींना व सर्व वस्तूंना व्यापून राहते. पण शक्तीचा अध्यात्म जीवनातील महिमा माणसाच्या ध्यानात भरण्यास संत तिला वेगळेपणा देतात व निराळे नमन करतात. शक्ती सत्तारूप ईश्वरच. ओविसा. आता वंदिन सद्गुरु स्वामी. आता वंदिन सद्गुरु स्वामी जेथे राहिले तोची मी आणि निवारिली निजधामी पाचही केली. स्वामी म्हणजे माझा मालक, निवारली म्हणजे बाजूला केली, निजधामी म्हणजे स्वतःच्या घरात, पाचही म्हणजे पंचमहाभूत. सद्गुरु हे माझं मालक, त्यांना मी आता वंदन करतो. ते स्वस्वरूपी राहतात. माझेही स्वरूप तेच आहे. त्या स्वरूपाच्या ठिकाणी सर्व पांचभौतिक विश्व बाजूला सारले. एक जीव अविद्येच्या प्रांतामध्ये वावरतो. तेथे दृश्याचे, स्थूलाचे अथवा पंचभूतांचे साम्राज्य चालते. तेथे अव्यक्ताकडून व्यक्ताकडे आणि सूक्ष्माकडून स्थूलाकडे धाव असते. स्वस्वरूप साक्षात्काराचा प्रांत म्हणजे विद्येचा प्रांत होय. तेथे अदृश्य अतींद्रियाचे, सूक्ष्माचे अथवा चिन्मयाचे साम्राज्य चालते. तेथे अव्यक्ताकडे, व्यक्ताकडून अव्यक्ताकडे, स्थूलाकडून सूक्ष्मामध्ये आणि जडातून चैतन्यामध्ये शिरून स्वस्वरूपी लीन व्हायचे असते. जीव अल्पशक्ती असतो. सामर्थ्याने तो विद्येला बाजूला सारू शकत नाही. स्थलाकडील आपली खेच आवरून सूक्ष्माकडील खेचीमध्ये तिचे रूपांतर करणे हे काही सोपे काम नव्हे. त्यासाठी लागणारी शक्ती हाताशी असण्यासाठी साक्षात्कारी पुरुष सद्गुरूच्या नात्याने प्राप्त व्हावा लागतो. शिवाय अज्ञानी जीवाला अज्ञान दशेत ज्ञानप्राप्तीचा हमखास उपाय सुचणे शक्य नाही. म्हणून जीवाला ईश्वर दर्शनाची खरी इच्छा निर्माण झाल्यावर ईश्वरच संत रूपाते भेटतो. 2. जिज्ञासू जीव जेव्हा संताला शरण जातो तेव्हा तो सद्गुरू होतो. स्वस्वरूप दर्शनाचा प्रदेश अज्ञान असतो, अज्ञात असतो. त्या प्रदेशामध्ये सद्गुरू ज्या मार्गाने नेईल त्या मार्गाने पूर्ण श्रद्धेने जाणे याचे नाव शरणागती. शरणागत शिष्याला सद्गुरू खरा खरा आपला मालक वाटतो. शरणागतीने शिष्याला स्वरूप साक्षात्कार घडतो. सद्गुरू ज्या स्वरूपानंदामध्ये कायम असतात त्याच अवस्थेमध्ये शिष्य पोहोचतो. इतकेच नव्हे तर सद्गुरूच्या कृपा सामर्थ्याने तो त्या अवस्थेमध्ये स्थिरावतो. सद्गुरू आणि सत्शिष्य, सद्गुरू आणि सत शिष्य दोघेही एकाच परमानंदामध्ये विलीन होतात. शिष्य त्या अर्थाने सद्गुरू रूप बनतो. 3. आत्मानंद हे आपले मूळचे निवासस्थान होय.
आत्मविस्मृतीमुळे स्वानंदापासून आपण खाली घसरलो. खाली याचा अर्थ पंचभूतांनी भरलेले दृश्य विश्व. वर याचा अर्थ पंचभूतांचा संबंध नसलेले अतींद्रिय आणि आनंदमय आत्मविश्व. या दृश्य विश्वामध्ये आपण येतो व तेथून जातो. जन्ममरणाच्या चक्रामध्ये आपण भटकतो. हे काही आपले खरे निवासस्थान नाही. स्वतःच्या मूळ घराकडे गेल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही. सद्गुरू आपल्याला आत्मस्मृती देऊन स्वानंद रूप स्वगृही पोचवतात. इंद्रिय गोचर साऱ्या दृश्याचा निराश करून आत्मस्वरूपामध्ये उतरावे लागते. दृश्याचा निराश झाला की पंचमहाभूतात्मक विश्वाचा तेथे संबंध शिल्लक उरत नाही. ओवी 8. तया निजपदाकडे आनंदे वृत्ती वावडे. तया निजपदाकडे आनंदे वृत्ती वावडे. पद लाधलिया जडे तद्रूप होऊन. निजपद म्हणजे स्वतःचे मूळ स्थान, आपल्या हक्काचे स्थान. वृत्ती म्हणजे माणसाची मनाची वर्तमानकालीन अवस्था किंवा मनाची प्रतिक्रिया. वासनेचे दृश्य स्वरूप. वावडे जोराने जाते किंवा झेपावते. लाधलिया म्हणजे प्राप्त झाल्यावर किंवा मिळाल्यावर. जडे वृत्ती एकरूप होऊन जाते किंवा मन समरस होते. आपल्या मूळ स्थानाकडे मन जेव्हा आनंदाने धावते आणि त्या स्थानी पोहोचल्यावर त्याच्याशी तदाकार होऊन राहते. ज्ञानाचे 2 प्रकार, वस्तुज्ञान आणि आत्मज्ञान. वस्तुज्ञानामध्ये वस्तू जाणणारा मी हा वस्तूहून वेगळा असतो. हे ज्ञान द्वैतयुक्त असते. या ज्ञानामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय असा भेद कायम राहतो. आत्मज्ञानामध्ये आत्मा जाणणारा मी आत्म्यापासून वेगळा उरत नाही. हे ज्ञान द्वैतयुक्त मुक्त असते. ज्ञानामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय असा भेद राहत नाही. हेच शुद्ध ज्ञान होय. 2. सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली साधन केल्यास मन शुद्ध बनते. अशुद्ध मन पंचभूतापासून झालेल्या वस्तूंच्या आवडीने भरलेले असते. अगदी आतून ही आवड नाहीशी होणे हे मन शुद्ध झाल्याचे चिन्ह होय. दृश्याच्या अंमलाखालून सुटलेले असे मन सूक्ष्म बनते. अतींद्रियामध्ये संचार करण्याचे सामर्थ्य त्याला येते. अशुद्ध अवस्थेमध्ये जसे ते स्वानंदाकडे धावते तसे शुद्ध अवस्थेमध्ये ते धाव घेते. आत्मस्वरूपाशी त्याचा संपर्क साधला की त्याच्याशी ते तद्रूप होऊन जाते. ओवी 9. स्वामी कृपेचा लोट झाला. स्वामी कृपेचा लोट आला. मज सरोवरी सामावला. पूर्ण जालिया उचंबळला. अनुभव उद्गार. स्वामी म्हणजे सद्गुरू. कृपा म्हणजे जीवाची करुणा येऊन अविद्येच्या पकडीतून त्याला सोडवायला वापरलेली दिव्य म्हणजे ईश्वरी शक्ती. लोट म्हणजे लोंढा. इंद्रिय हृदय म्हणजे अंतःकरण. सरोवर स्वच्छ आणि शुद्ध जलाशय किंवा तलाव. पूर्ण झालिया पूर्णपणे भरल्यावर. उचंबळला म्हणजे वाहू लागला. अनुभव स्वस्वरूपाचा साक्षात्कार आणि उद्गार म्हणजे शब्दरूप निवेदन. श्री सद्गुरूच्या कृपारूपी पाण्याचा लोंढा आला. सद्गुरूच्या कृपारूपी पाण्याचा लोंढा आला आणि माझे अंतःकरण रूपी तळे
सरोवर तो भरू लागला. ते संपूर्ण भरले आणि जेव्हा भरून वाहू लागले तेव्हा तो अनुभव उद्गार रूपाने बाहेर पडला. परमार्थामध्ये ध्यान हा साधकाच्या अध्यात्म साधनेचा प्राण असतो. ईश्वराच्या अनुसंधानाचा अभ्यास करीत असताना साधक स्वतःच्या प्रयत्नाने ध्यानावस्थेपर्यंत पोचू शकतो, पण ती अवस्था येण्यास आणि आल्यावर तिला टिकवून धरण्यास त्याच्या जीवावर सतत मोठा ताण असतो. तो ताण सहन करण्याची प्रत्येक जीवाची एक मर्यादा असते. ती मर्यादा संपली की जीवाचा यत्न हा लटका पडतो. पूर्वीसारखे त्याचे ध्यान जमत नाही. त्यावेळी जीव मोठ्या तळमळीने सद्गुरूला किंवा ईश्वराला शरण जातो आणि मग कृपा नावाच्या दिव्य शक्तीचे त्याच्या अंतःकरणात अवतरण होते. कृपा अवतरली की साधकाच्या ध्यानावस्थेमध्ये सहज जाता येते. इतकेच नव्हे तर त्याचे ध्यान पूर्वीपेक्षा अधिक सूक्ष्म, स्थिर, तन्मय आणि आनंद रूप होते. हाच स्वामी कृपेचा लोंढा समजावा. युरोपियन संत ध्यानाचे हे दोन भेद सांगताना एक कमावलेले ध्यान आणि दुसरे कृपेने आलेले ध्यान असा त्याचा उल्लेख करतात. 2. ध्यान जसे परिपक्व होते तसा तसा जीव स्वस्वरूपाशी तद्रूप होऊ लागतो. तो जसा जसा तद्रूप होऊ लागतो तसा तसा त्याच्या हृदय कोशामध्ये म्हणजे चित्ताकाशात आनंदाने त्याचे भरू लागते. कालांतराने त्या आनंदाची इतकी वाढ होते की तो हृदय कोशामध्ये मावेनासा होतो. तेव्हा त्याच्या स्वानंदाचा दिव्य अनुभव निवेदन करणाऱ्या उद्गार हे आपोआप बाहेर पडतात आणि त्यावरून आपण ओळखावे की श्री समर्थांचा आत्माराम हा परमानंदाने भरून वाहणाऱ्या अंतःकरणाचे स्वानुभव निवेदन आहे. श्री समर्थांच्या ग्रंथामध्ये अपरोक्षानुभूती दृष्टीने आत्मारामास क्रमांक 1 चे स्थान द्यायला पाहिजे. ओवी 10वी. माझे सद्गुरूचे कृपेचे बळे, माझे सद्गुरु कृपेचे बळ मना माझी साठवले. माझे सद्गुरु कृपेचे बळ मना माझी साठवले तुंबळ. तेणे बळे स्वानंद जळ हेलावू लागे. बळ म्हणजे सामर्थ्य, तुंबळ म्हणजे तुडुंब भरलेले, हेलावणे म्हणजे उच्चंबळणे. माझ्या अंतर्यामी माझ्या सद्गुरूच्या कृपेने सामर्थ्य तुडुंब भरलेले आहे. या कृपेच्या सामर्थ्याने परमानंदास उधाण आले आणि तो आनंद उच्चंबळला. सद्गुरूची कृपा होऊन ध्यानाचे पर्यवसन जेव्हा समाधीमध्ये घडते तेव्हा प्रथम स्वानंदाचा आवेश अनावर होतो. या अनावरपणातूनच आनंदाचे अनुभव सहज बाहेर पडतात. पण स्वानंदाचा आवेश इथेच संपत नाही. क्रमाक्रमाने सद्गुरु कृपेचा अंमल हा इतका वाढतो की देहामध्ये मी उरतच नाही. ती कृपा अंतर्यामी पूर्णपणे व्यापते. तिचे सामर्थ्य असे विलक्षण असते की त्यामुळे आतमध्ये स्वानंद सारखा उचंबळ राहतो. मग काय, आत काय आणि बाहेर काय, एका परमानंदाशिवाय अन्य काहीही प्रत्ययास येतच नाही. ब्रह्मानंद म्हणतात तो हाच. ओवी 11वी. आता नमस्कारी न राम जो जोगियांचे निजधाम. आता नमस्कारी न राम जो जोगियांचे निजधाम. विश्रांती पावी विश्राम जये खाली. योगी ध्यान बळाने
ईश्वर दर्शन करून घेणारा. निजधाम स्वतःचे घर अथवा निवासस्थान. विश्रांती शेवटची स्थिती. विश्राम लयस्थान. राम अथवा श्रीराम सगुण निर्गुण ईश्वर. आता मी श्रीराम रूपी ईश्वराला नमस्कार करतो. योग मार्गाने जाणाऱ्या योग्यांना राम म्हणजे हृदयस्थ ईश्वर निवासस्थान असतो. श्रीरामाच्याच म्हणजे हृदयस्थ ईश्वराच्या ठिकाणी योग्याची शेवटची अवस्था समाधी लय पावते. एक श्री समर्थ अद्वैत आहेत. त्यांचा अनुभव असा की अंतिम एक तत्व एकच एक आहे. अनेकपणाने भरलेल्या या विश्वाच्या बुडाशी एकच एक नित्य अविकारी अमूर्त असीम व अनंत चैतन्य विलसते. त्या अखंडैकरस स्थिर आणि अविकारी अशा परमात्म्यापासून हे मूर्त व शांत विश्व जन्म पावते. स्वतः परमात्मा हा अमूर्त खरा, पण विश्व हे त्याचेच मूर्त स्वरूप आहे. विश्व म्हणजे परमात्म्याची लीला आहे. त्याचा निर्हेतुक पण रमणीय आविष्कार आहे. ज्ञानाकडून पाहिले तर विश्व आणि ईश्वर परमात्म्याची मूर्त व अमूर्त रूपे आहेत. भक्तीच्या दृष्टीने पाहिले तर श्रीरामाची ती सगुण व निर्गुण रूप आहे. 2 आत्मसाक्षात्काराच्या साधनामध्ये योग मार्गाला उपनिषद कालापासून अतिशय महत्त्व आहे. तसेच योगशास्त्रामध्ये ईश्वराला फारच महत्त्व आहे. चित्तवृत्तीचा निरोध करून समाधी साधणे हे जे योगाचे प्रधान ध्येय ते ईश्वरात शरण जाण्याने साधते असे पतंजली सांगतात. ईश्वर एकीकडे पाप पुण्य अविद्या अस्मिता राग द्वेष इत्यादी पासून दूर असतो, तर दुसरीकडे ज्ञानशक्ती इच्छाशक्ती क्रियाशक्ती सर्वज्ञता इत्यादी गुणांनी तो संपन्न असतो. कालातीत असणारा ईश्वर योगाच्या हृदयात आपले वास करून त्याच्या साधनात येणाऱ्या विघ्नांचं निवारण करतो. योग्याला अखेर तो समाधीमध्ये निमग्न करतो. ओवी क्रमांक 12. जो नावारूपा वेगळा जो ये मायेऊनी निराळा जेथे जाणीवेची कळा सर्वथा न चले. नामरूप वस्तूचे अंतरंग आणि बहिरंग. वेगळा वाचून खेरीज भिन्न धर्माचा. माया ईश्वराची शक्ती. निराळा अलिप्त जाणीव आकलन करण्याची शक्ती. सर्वथा मुळीच संपूर्णपणे. श्रीराम नामरूपाच्या गुणधर्माहून भिन्न आहे. मायेपासून तो अलिप्त आहे. माणसामधील जाणण्याची शक्ती त्याच्या ठिकाणी मुळीच चालत नाही. प्रत्येक दृश्य वस्तूला नाम आणि रूप अशी 2 अंगे असतात. रूप म्हणजे वस्तूंचे बाह्यांग, ते जड असते. स्थल व काल याच्या अधीन असते. नाम म्हणजे वस्तूचे अंतरंग, ते सूक्ष्म असते, कालाच्या अधीन नसते. नामरूपाचे विश्व म्हणजे गीतेतील अपरा प्रकृती होय. अनंत व निर्गुण परमात्मा स्वरूपाला शांत व सगुण बनवणारी त्याचीच विलक्षण शक्ती म्हणजे माया होय. तिलाच गीता परा प्रकृती म्हणते. प्रत्येक माणसामध्ये जाणण्याची शक्ती आहे, यात शंका नाही. पण माणूस मुळातच शांत असल्याने त्याच्या शक्ती शांतच असतात. म्हणून माणूस आपल्या कोणत्याही शक्तीने अनंत स्वरूपाला गवसणी घालूच शकत नाही. ओवी क्रमांक 13. जेथे भांबावाला तर्क जेथे पांगुळला विवेक. जेथे भांबावाला तर्क जेथे पांगुळला विवेक तेथे शब्दांचे कौतुक केवी घडे. भांबावणे गोंधळणे भ्रम पावणे चुकणे तर्क अनुमान तर्क पद्धती योजणे युक्तिवाद करणे पांगुळणे पंगू होणे गती खुंटणे कौतुक खेळ लाज लाड मौज. श्रीरामाच्या ठिकाणी अनुमानाने केलेला युक्तिवाद चुकतो. विवेकाची गती तिथे खुंटते, कारण शब्दांनी त्याचे वर्णन करता येते. तर्क करणे हा मानवी बुद्धीचा धर्म आहे.
ज्ञान साधनेच्या दृष्टीने मानवी जीवनामध्ये बुद्धीचे केवढे महत्व आहे हे सांगायलाच नको. पण बुद्धी प्रत्यक्षानुसारी असते. इंद्रिये जो माल मसाला पुरवतात त्याची व्यवस्था लावून त्यावर अनुमान रचणे हे बुद्धीचे काम आहे. अनुमानाचा उपयोग करून या दृश्य जगाचे प्रचंड ज्ञान विद्वान पंडितांनी मिळवले. पण श्रीराम अतिंद्रिय स्वरूप असल्याने नामरूपामध्ये मुक्त संचार करणारी बुद्धी तेथे गोंधळते. श्रीरामाच्या ती चुकीच्या कल्पना करते. आत्म्यापासून अनात्मा वेगळा काढणे हे विवेकाचे काम होय. पण श्रीराम आत बाहेर आत्मरूप असल्याने, चितघन असल्याने त्यांच्या बाबतीत अनात्म्याचा संबंधच येत नसतो. म्हणून तिथे विवेकाचे काही कार्य उरत नाही. अनुमान असो किंवा विवेक असो, दोन्ही भाषेच्या द्वारा म्हणजे शब्दांच्या माध्यमाने काम करतात. श्रीरामाच्या स्वरूपामध्ये अनुमान विवेक यांना प्रवेश नसल्याने तेथे शब्दांचा खेळ चालत नाही. ओळी क्रमांक 14. जया लागी योगी उदास, वनवासी फिरती तापस. जया लागी योगी उदास, वनवासी फिरती तापस. नाना साधनी सायास, जया कारणे करती. योगी योग साधना करणारा, उदास विरक्त निरपेक्ष, वनवासी अरण्यात राहणारा, हाल अपेष्टा भोगणारा, तापस तपश्चर्या करणारा, एकांतात राहणारा, सायास कष्ट, साधन ईश्वर दर्शनाचा मार्ग. परमात्म स्वरूप ईश्वराचे श्रीरामाचे दर्शन व्हावे यासाठी लोक विरक्तपणे राहतात. त्यासाठी एकांत मिळावा म्हणून तपस्वी लोक अरण्यात वास पत्करतात. त्याच्यासाठी साधनी लोक अनेक साधनांचे कष्ट करतात. आपल्या समोर पसरलेल्या पंचभूतात्मक दृश्य वस्तू आपल्याला सुख देतील असा सामान्य माणसाचा गैरसमज असतो. त्यामुळे त्यांचे मन पुन्हा पुन्हा वस्तूवर चिकटते. वस्तू संबंधी अनेक वृत्ती निर्माण होणे हे या चिकटण्याचे स्वरूप असते. योगामध्ये वृत्तीचा निरोध करायचा असल्याने वस्तूबद्दल वैराग्य धारण केल्याखेरीज तो निरोध साधत नाही. म्हणून योगी विरक्त बनतात. ईश्वराच्या ठिकाणी चित्त एकाग्र होण्यासाठी चित्ताला व्यग्र करणारी परिस्थिती टाळावी लागते. अरण्यातील एकांतवासामध्ये ही व्यग्रता टाळता येते. म्हणून तपस्वी लोक वनवास पत्करतात. श्रीरामाचे दर्शन करून देणारी कितीतरी साधने आहेत. त्यापैकी काही मोठ्या कष्टांची आहेत. पण साधक लोक ती कष्टदायक साधने देखील मनापासून करतात. ओवी क्रमांक 15. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सगुण निर्गुण पूर्ण काम. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सगुण निर्गुण पूर्ण काम. उपमाच नाही निरोपम, रूप जयाचे. सर्वात्मा सर्व विश्वाचा अंतर्यामी, हृदयस्थ ईश्वर, सगुण मूर्त, निर्गुण अमूर्त, पूर्ण काम ज्याला वासनेचा मल नाही असा, निरोपम कोणत्याही दृश्य वस्तूचे साम्य नसणारा असा. अशा श्रीराम सर्वांचा अंतरात्मा आहे. तो जसा अमूर्त आहे तसा मूर्तही आहे. तो सर्वांगाने पूर्ण आहे. या दृश्य विश्वातील कोणतीच वस्तू त्याच्यासारखी नाही. म्हणूनच तो अमक्या वस्तूसारखा आहे असे काही सांगता येत नाही. 1. अनुभवांच्या दृष्टीने संत 3 अवस्था अथवा पायऱ्या मानतात. पहिली पायरी अज्ञानाची. अज्ञानाच्या अवस्थेत मी देह आहे ही भावना असते. या भावनेमुळे इंद्रिय गोचर दृश्य तेवढेच सारे खरे वाटत असते. अज्ञानामध्ये जागेपण, स्वप्न आणि गाढ झोप आलटून पालटून येतात. दुसरी पायरी ज्ञानाची. हिला तुर्या म्हणतात. या अवस्थेमध्ये मी आत्मा आहे, मी श्रीरामच आहे ही भावना असते. या भावनेमुळे अतींद्रिय आत्मस्वरूप अथवा हृदयस्थ स्वस्वरूप तेवढेच खरे आणि सारे दृश्य मिथ्या आहे असे वाटते.
तुर्येमध्ये आत्मा आणि अनात्मा दोन्हींचे भान असते. फरक इतकाच की आत्म्याचे भान सत्यपणाने असते तर दृश्य विश्वाचे भान मिथ्यापणाने असते. तिसरी पायरी ज्ञान व अज्ञान दोन्ही परमात्म स्वरूपात जिरल्याची. ही तुर्यातीत अवस्था होय. या अवस्थेमध्ये अतिंद्रिय म्हणजे अमूर्त व निर्गुण आणि इंद्रिय गोचर म्हणजे मूर्त व सगुण दोन्ही परमात्म्याची रूपे आहेत अशी भावना असते. ती सर्वांगाने पूर्ण असल्याने कोणतीही वासना त्यास स्पर्श करू शकत नाही. 2. स्वस्वरूप साक्षात्काराच्या दृष्टीने श्री समर्थांचे एक वैशिष्ट्य आहे. ते असे की इतर साधू संतांच्या अध्यात्म साधनेमध्ये त्यांचे सद्गुरू त्यांच्या उपास्य दैवताहून निराळे होते. श्री समर्थांचे उपास्य दैवत श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू होते. वास्तविक मानव समाजात ब्रह्मदर्शनाची परंपरा टिकावी म्हणून ईश्वर मूर्त स्वरूप मानव रूप धारण करतो. त्या रूपाला सद्गुरू म्हणतात. ईश्वराच्या अध्यात्मक शक्तीचे वैभव अफाट करण्याचे दृश्य यंत्र म्हणजे सद्गुरू. श्री सद्गुरू एकीकडे ईश्वराशी तादात्म्य पावलेले असल्याने ते अतिमानव असतात, पण दुसरीकडे ईश्वराच्या अमोघ आत्मशक्तीचा ओघ आपल्या दृष्टीच्या स्पर्शाच्या व ते अज्ञानी जीवांकडे वळवतात. म्हणून ते मानव्याने पूर्ण भरलेले मानव असतात. जीवांना स्वानंदमुख करून त्यांच्या ईश्वराचे सानिध्य अनुभवास हे श्री सद्गुरूचे प्रधान. गुरु म्हणजे साकार ईश्वर. आपण जेथे राहतो तेथे सत्शिष्याला घेऊन जातात. हे सर्व खरे, पण ज्याच्या अध्यात्म जीवनात प्रत्यक्ष ईश्वरपणा तसाच ठेवून सद्गुरू होतो त्यांचे पारमार्थिक ऐश्वर काही औरच असते. 3. श्रीरामाचे वास्तविक स्वरूप अमूर्त व अतिंद्रिय आहे. आपण मूर्त व दृश्य वस्तूंच्या विश्वांमध्ये वावरतो, म्हणून आपल्याला अमूर्ताची कल्पना देण्यासाठी उपमा व दृष्टांत याचा वापर करतात. पण उपमा काय किंवा दृष्टांत काय, दोन्हींना भाषेच्या मर्यादा पडतात. श्रीरामाचे स्वरूप अमूर्त, असीम व अनंत असल्या कारणाने तेथपर्यंत तर्काची, कल्पनेची, भाषेची म्हणजे उपमा दृष्टांताची मजल जाऊ शकत नाही. ज्याला त्या स्वरूपाचा साक्षात अनुभव येतो त्याला ते आहे या पलीकडे त्याविषयी अधिक सांगता येत नाही. म्हणून ते निरुपम आहे. श्रीराम त्यांच्या सारखाच आहे इतके सांगून गप्प बसावे लागते. एकमेव अद्वितीय या शब्दांचा हाच अर्थ समजावा. संत श्रोत्यांना वंदन. 16वी ओळ. आता वंदिन संत सज्जन श्रोते, जे कृपाळू भावाचे भोगते. माझी वचने प्राकृते, सांगे न तयापास. संत आत्मसाक्षात्कारी पुरुष, सज्जन ईश्वर दर्शनाचे जिज्ञासू सात्विक पुरुष, कृपाळू दयावंत, भाव तात्पर्यार्थ, भोगते रस घेणार, पराकृते म्हणजे प्राकृते साधी मराठी, अर्थाचे रसिक आणि दयावंत असे संत सज्जन श्रोते त्यांना मी आता वंदन करतो आणि माझे साधे मराठी बोलणे मी त्यांच्या पुढे मानतो. अध्यात्मावरील ग्रंथ आणि लौकिक विषयावरील ग्रंथ यामध्ये मूलभूत फरक आहे. लौकिक विषयावर ग्रंथ लिहिणाऱ्याची व्यक्ती म्हणून काय योग्यता आहे हे पाहण्याचे प्रयोजन नसते. त्याने विषय बरोबर मांडला आहे किंवा नाही इतकेच पाहायचे असते. परंतु अध्यात्मावरील ग्रंथ लिहिणाऱ्या व्यक्तीची आध्यात्मिक योग्यता काय आहे हे आधी पाहावे लागते. आध्यात्मिक अधिकार पाहण्याचे हे काम संत करतात. ज्या आध्यात्मिक ग्रंथामध्ये ग्रंथकाराचा स्वस्वरूपानुभव प्रगटपणे दिसतो त्या ग्रंथालाच संत मानतात. असा ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिला आहे याला महत्त्व नसते. स्वतः संत असलेले श्री समर्थ संतांना वंदन करतात. 17वी ओळ.
तयांचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचेची बाप. तयाचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचेची बाप. जे वेदासी सांगवे ना रूप ते जयाचेनी प्रगटे. स्वरूप स्वतःचे रूप, आत्मस्वरूप, बाप जनक, जन्मदाता थोर, वेद श्रुती, सांगवे ना सांगता येईल, प्रगटे म्हणजे प्रत्यय असले. हे संत कसे आहेत हे सांगणे सोपे नाही, कारण ते आत्मस्वरूपाहून देखील थोर आहे. श्रुतीला आत्मस्वरूपाचे वर्णन करता येईल. ते वर्णनाच्या अतीत असणारे आत्मस्वरूप संत प्रत्ययाला आणून देतात. इंद्रिय गोचर दृश्य विश्वाचा भाग म्हणून भाषा निर्माण झाली. अर्थात दृश्य वस्तू आणि दृश्य जगाचे अनुभव वर्णन करण्यात भाषा पटाईत असते. परंतु अदृश्य आत्मस्वरूप स्वस्वरूपी अतींद्रिय आहे. भाषा तेथे पोचू शकत नाही. ते स्वरूप भाषेच्या कक्षेमध्ये येऊ शकत नाही. म्हणून श्रुतीला देखील त्याचे वर्णन करता येईल. हे खरे जरी असले तरी संतांचे सामर्थ्य काही निराळेच असते. संत देहाने या दृश्य जगात राहतात. त्यांच्या जीवनात ते अतींद्रिय आत्मस्वरूप दृश्य जगात प्रत्यय असे. अर्थात त्या आत्मस्वरूपाहून सुद्धा ते थोर असतात. त्यांचे स्वरूप शब्दामध्ये वर्णन करणे कसे शक्य आहे? विषय प्रवेश. ओवी 17-18. आता शिष्या सावधान, आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान. आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान. जेणे तुझे समाधान अंगी वाणे. सावधान एकाग्र, दक्ष. गुह्य ज्ञान गूढ, गुप्त आणि अतींद्रिय ज्ञान. वाणणे अनुभवास येणे, स्थिरावणे. आता मी गूढ असे आत्मज्ञान तुला सांगतो. शिष्या, एकाग्र चित्ताने ते तू ऐक. त्या ज्ञानाने तुझी अंगे समाधान स्थिर आहे. आत्म्याची अनुभूती आत्म्याचे ज्ञान करून देते. आत्मा असा अतींद्रिय आहे, तसेच त्याचे ज्ञान देखील अतींद्रिय असते. जे इंद्रिय गोचर नसते, ते दृश्य नसते, ते लपवले असल्याने गुप्त व गूढ असते. अतींद्रिय दृष्टी संपन्न संतांना अतींद्रिय आत्मज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संचार करता येतो. ते गुप्त व गूढ ज्ञान ते शब्दांच्या द्वारा आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात. संतांचे खरे कार्य हेच होय. आपल्यापर्यंत पोहोचवलेले आत्म्याचे ज्ञान ग्रहण आणि धारण करण्यास चित्त एकाग्र व्हावे लागते. एकाग्र मनाने आत्मज्ञान ग्रहण करून ते अंतःकरणामध्ये स्थिर झाले म्हणजे समाधानाचा अनुभव येऊ लागतो. पूर्ण समाधान हीच अध्यात्मातील अखेरची अवस्था आहे. ओवी 19. तुवा आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली. काजे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. आशंका म्हणजे संशय, अविश्वास. भ्रांती म्हणजे चुकीचं समज, मिथ्या ज्ञान, भ्रम. तुला शंका आली आहे असे नाही, पण मलाच तुझी काळजी लागली. तुझा भ्रम अजून नाहीसा झालेला नाही, हे त्याचे कारण आहे. भ्रम म्हणजे मिथ्या ज्ञान हा अज्ञानाचा परिणाम असतो. आपण अज्ञानी आहोत याची जाणीव नसणे व अज्ञानीपणा निवांतपणे जगणे ही दोन्ही अज्ञानाचीच लक्षणे आहेत. ज्ञानी संतांना अज्ञानी शिष्याची ही अवस्था पाहत नाही. म्हणून संत आपणाहून शिष्याचे अज्ञान घालवण्याचा यत्न करतात. जीवनातील सर्व दुःखाचे मूळ अज्ञान आहे. ते आहे तोपर्यंत शिष्याला अनेक दुःखे भोगावी लागणार हे उघड दिसते. म्हणून अज्ञानात स्वस्थपणे जगणाऱ्या माणसाची संतांना चिंता लागते. ओवी 20. दासबोधींचे समासी निर्मूळ केले मी पणासी. दासबोधींचे समासी निर्मूळ केले मी पणासी. तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना. निर्गुण
म्हणजे पूर्ण नाश, समूळ उच्छेद, मुळासकट नाश. निरूपण विषय विवेचन, पालट बदल रूपांतर. दासबोधाच्या समासामध्ये मीपणेचा समूळ उच्छेद केला आहे. त्या विवेचनाने देखील तुझ्या वृत्तीमध्ये काहीही बदल झालेला दिसत नाही. श्री समर्थांनी येथे 21 समासी जुन्या दासबोधाच्या 13व्या समासाचा संदर्भ दिला आहे. संत जेव्हा मीपणा हा शब्द वापरतात तेव्हा शांतपणा, परिच्छिन्नपणा व देहबुद्धी असा त्याचा अर्थ असतो. मी ब्रह्म आहे असे ईश्वर जाणतो, तर मी देहच आहे असे जीव मनापासून मानतो. चैतन्याचे खरे स्वरूप अमूर्त, असीम, अनंत आहे. त्यास आत्मविस्मृती होते आणि ते मूर्त, सीमित, शांत किंवा अंतवंत बनते. मूळचे सच्चिदानंद स्वरूप चैतन्य आत्मविस्मृतीमुळे असत, जड, दुःखमय बनल्याचा आभास निर्माण होतो. प्राणरूपाने क्षणभंगूर देहामध्ये राहणाऱ्या सीमित म्हणजे आकुंचित दृष्टीने किंवा स्वार्थाकडे, जगाकडे व जीवनाकडे पाहणाऱ्याला आणि हे हवे ते नको असे मागणाऱ्या अंतःकरणाला मीपणा म्हणतात. जिथे मीपणा असतो तेथे हवे नकोपणाचे नाना तरंग अंतःकरणात उठतात. त्यांना वृत्ती म्हणतात. आत्मविस्मृती झाली की अविद्या प्रगटते. अविद्येतून मीपणा म्हणजे शांतपणा किंवा स्वार्थीपणा जन्म घेतो. मीपणातून वासना उदय पावते. वासना वृत्ती रूपाने अनुभवास येते. वासनेमध्ये पालट झाला की वृत्तीमध्ये पालट होतो. मीपणा क्षीण झाला की वासनेमध्ये पालट होतो. म्हणून अखेर वृत्तीमध्ये पालट होणे हेच मीपणा क्षीण होण्याचे लक्षण होते. मीपणा जाऊन आत्मदर्शन झाले की वृत्तीची निवृत्ती होते. ज्ञानी पुरुष निवृत्त किंवा वृत्तीरहित अवस्थेमध्ये कायमचा राहतो. ज्ञानी पुरुष निवृत्त किंवा वृत्तीरहित अवस्थेमध्ये कायमचा राहतो. ज्ञानी पुरुष मीपणा जसा सूक्ष्म असतो तशीच वृत्ती देखील सूक्ष्म असते. सूक्ष्मात पालट होणे हे परमार्थाचे प्रधान लक्षण. एकाग्र श्रवण मनन. ओवी 21. म्हणून न पुसता सांगणे पडेल शिष्या तुझ कारण. म्हणून न पुसता सांगणे पडले तुझ्या शिष्या तुझ कारणे. आता तरी सोय धरणे श्रवण मननाची. न पुसता न विचारता पडिले प्रसंग आला. सोय, आश्रय, आधार, मार्ग, कास. म्हणून शिष्या तुझ्या कल्याणासाठी तू काहीही न विचारता तुला सांगण्याचा प्रसंग आला. आता तरी तू श्रवण आणि मनन याचा आश्रय कर. पहिलं स्पष्टीकरण. गुरु शिष्याचे नाते म्हणजे ज्ञानदाता आणि ज्ञान घेता यांचा निकटचा संबंध. शिष्याला जिज्ञासा निर्माण होऊन त्याने प्रश्न किंवा शंका विचारल्या वाचून गुरुने ज्ञान सांगू नये असा सर्वमान्य दंडक आहे. तो दंडक श्री समर्थांनी येथे मोडला. संतांना शिष्याच्या कल्याणाची एवढी तीव्र तळमळ असते की जिज्ञासा नसताना देखील ते ज्ञानदान करायला सिद्ध असतात. दुसरं स्पष्टीकरण त्या ओवीचं. संतांचा महिमा, संतांचा माणसांच्या बुद्धीवर म्हणजे विवेक शक्तीवर विलक्षण भरवसा असतो. याचे कारण उघड आहे. माणसाची बुद्धी सत्याची पक्षपाती असते. माणसाची बुद्धी सत्याची पक्षपाती असते आणि आत्मज्ञान हे अंतिम सत्य आहे. त्या सत्याबद्दल संत आपल्याला सतत सांगत राहतात. माणसाने अखंड श्रवण केले तर कळत न कळत तो त्याचे मननही करतो. या मननातून अखेर निदिध्यास निर्माण होते. त्याचे पर्यवसान आत्मदर्शनामध्ये घडून येते. यासाठी श्रवण मननाच्या मागे लागावे असा श्री समर्थांचा आग्रह आहे. चातक पक्षी वरचे वरी. चातक पक्षी वरचे वरी
चंचू पसरुनी फेमुटा धरे, जीवनच सकळ ही अव्हेरी भूमंडळीचे. चंचू चोच, फेमुटा फेम, जीवन पाणी, अव्हेरी त्याग करणे, सोडणे किंवा अनादर करणे. भूमंडळीचे म्हणजे पृथ्वीवरचे. चातक पक्षी पृथ्वीवरील सारे पाणी बाजूला सोडतो आणि पावसाचा लहानसा थेंब सुद्धा चोच पसरून वरच्या वर तोंडामध्ये घेतो. ज्ञानाने माणसाच्या अंतरंगाचा विकास घडून येतो. हे ज्ञान शब्दास कानापासून ते मनापर्यंत, हे ज्ञान शब्दद्वारा कानामधून मनापर्यंत शिरते. आपण जे ऐकतो ते अगदी लक्षपूर्वक ऐकले तरच आपल्या मनावर, बुद्धीवर त्याचा खोल परिणाम होतो. अध्यात्मामध्ये सद्गुरूकडून जे ज्ञान करायचे असते, जे श्रवण करायचे असते, ते तन्मयतेने आणि उत्कटतेने कसे करावे हे समजावे म्हणून समर्थ चातक पक्षाचे उदाहरण देतात. असं सांगतात की चातक पक्षी कितीही तहानलेला असला तरीही तो जमिनीवरील पाणी पित नाही. आकाशाकडे तोंड करून आपली चोच पसरून तो ठेवतो. वरून पडणारे पावसाचे थेंब तो वरच्यावर आपल्या चोचीत घेतो. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब खाली पडू नये म्हणून चातक पक्षी अतिशय एकाग्र होऊन नजर वर लावतो. शिष्याने देखील आपल्या गुरुचे बोलणे असेच एकाग्र होऊन ऐकणे आवश्यक असते. एकाग्र मनाने केलेले श्रवण अध्यात्मामध्ये साधन म्हणून शिष्याला उपयोगी पडते. ओवी 23. तैसा शब्द वरुषावर होता, असो नेदाची वेगळता. तैसा शब्द वरुषावर होता, असो नेदावी वेगळता. श्रवणपुटी सामाविता मनन करावे. वरुषाव, वर्षाव, असो नेदावी, होऊ देऊ नये. व्यग्रता म्हणजे व्यग्रता, एकाग्रतेच्या उलट मनाची अवस्था. लक्ष इतर गोष्टींकडे भरकटणे. पुट म्हणजे द्रोण, श्रवणपुट कानाचा द्रोण. सामावणे म्हणजे भरून घेणे. मनन म्हणजे चिंतन करणे अथवा ऐकलेल्या गोष्टीवरती विचार करणे. त्याचप्रमाणे शब्दांचा एकदा वर्षाव सुरू झाला की मन तिथे एकाग्र करावे, तिथे व्यग्रता असू नये. हे शब्द कानामध्ये भरून घ्यावे आणि त्यांच्यावर विचार करावा. एक सद्गुरू अर्थात ज्ञानी पुरुष असतात आणि ज्ञानी पुरुष ईश्वराशी तदाकार झालेला असतो. म्हणून सद्गुरूचे शब्द म्हणजे दिव्य वाणी होय. हे शब्द परावाणीतून स्फुरतात आणि त्यांचा वर्षाव अगदी मुक्तपणे होतो. कानाने ऐकणं आणि जे ऐकले त्यावर विचार चालू होणं दोन्ही एकाच मानसिक प्रक्रियेच्या दोन बाजू आहेत. पण जे ऐकले त्यामधून निश्चित ज्ञान निर्माण होण्यास त्याच्यावर हेतुपूर्वक विचार करणे आवश्यक असते आणि अशा हेतुपूर्वक चिंतनाला मनन असे नाव दिले आहे. मननाने श्रवण केलेले ज्ञान हे आत्मसात होते. ओवी 24. लागवेग जाणोनी शब्दाचा, लागवेग जाणूनी शब्दाचा, आवाका पहावा मनाचा, शब्दा आतील गर्भाचा साठावा घ्यावा. लागवेग म्हणजे संबंध, लागा बांधा किंवा रोख. जाणून म्हणजे ओळखून. आवाका म्हणजे हेतू किंवा अभिप्राय किंवा सार. गर्भ म्हणजे अर्थ, भाव.
किंवा तात्पर्य. साठावा म्हणजे सार संग्रह. बोलणाऱ्या शब्दांचा संदर्भ ओळखावा. बोलणाऱ्याच्या शब्दाचा संदर्भ ओळखावा. शब्द वापरणाऱ्याचा हेतू काय आहे तो पाहावा आणि मग त्या शब्दांमध्ये जो अर्थ अभिप्रेत आहे त्याचा सारांश मनामध्ये साठवावा. संतवाणीचा अर्थ कसा लावावा याबद्दल समर्थांनी या ओवीमध्ये महत्वाची सूचना दिलेली आहे. आत्मानुभावावा प्रांत अतींद्रिय असल्याने शब्दमय भाषा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्या नित्य अनुभवाचे इंद्रिय गोचर दृश्य जगाचे वर्णन करण्यासाठी ती पटाईत असते, किंबहुना त्यासाठीच ती निर्माणही झालेली असते. संतांचा आत्मानुभव आपल्याला निवेदन करण्यासाठी त्यांनाही आपली शब्दमय भाषाच वापरावी लागते आणि म्हणून श्री समर्थ बजावतात की संतांच्या शब्दाचा अर्थ लावताना आपण त्यांच्या स्वस्वरूप अनुभवाचा संदर्भ सोडता कामा नये. त्यांचा हेतू नजरेआड होता कामा नये आणि त्यांच्या शब्दांचा गर्भित अर्थ आपल्या हातातून निसटता कामा नये. आत्मसाक्षात्काराचे एक स्वतंत्र आणि सर्वांग परिपूर्ण असे तत्वज्ञान आहे. म्हणून संतांच्या ग्रंथातील विधानांचा अर्थ आकलन करताना संतांची स्वस्वरूपातली अनुभूती आणि त्यांच्या तत्वज्ञानाची पार्श्वभूमी सतत ध्यानात ठेवावी लागते. असे केले नाही तर त्यांच्या वाक्यातून त्यांच्या मनात नसणारा आणि अभिप्रेत नसणारा भलताच अर्थ हा बाहेर पडतो. वास्तविक त्यांच्या शब्दांचा मूळ अर्थ एकच असतो, पण स्वैर कल्पना करणारे अनभ्यासी आणि अनध्यायी भाषांतरकार किंवा टीकाकार त्यामधून नाना प्रकारचे चुकीचे अर्थ काढतात. अध्यात्मविद्या गूढ आहे, सूक्ष्म आहे, म्हणून तिचे शब्दमय निवेदन गूढार्थाने संपन्नही असणार हे काय सांगायला हवं. अध्यात्मातील प्रधान समस्या. ओवी 25. अरे तू कोण, कोणाचा, कोठून आलास कैसा. अरे तू कोण, कोणाचा, कोठून आलास कैसा, ऐसा विचार पूर्वीचा घे बापा. कैसा म्हणजे कसा, पूर्वीचा म्हणजे आरंभीचा, घेणे मनात आणणे. बापा म्हणजे गुरु प्रेमाने शिष्याला संबोधतात. अरे बाबा, अरे तू कोण आहेस, कोणाचा आहेस, तू कुठून आलास, कसा आलास, या साऱ्या प्रश्नांवर आधीच सांगितलेले विचार मनात आण. माणूस ज्ञानार्जन करणारा एक प्राणी आहे. ज्ञान त्याच्या जीवनाचे मर्म आहे. पण मानवी जीवनाला दोन अंगे असतात. ज्ञान मिळवणारा मी हे एक अंग आणि जिथे आपण जगतो ते जग हे दुसरे अंग. विज्ञान म्हणजे सायन्स जगाचे ज्ञान करून देते, तर आत्मज्ञान स्वतःचे किंवा मीचे ज्ञान करून देते. पण विज्ञान असो की आत्मज्ञान, कोणत्याही ज्ञानाचा उगम हा जिज्ञासेमध्ये असतो. जिज्ञासा निर्माण होण्यास समस्या पुढे उभ्या राहिल्या पाहिजेत. हे जग केव्हा झालं, कसं आलं, कोठून आलं, कुणी आणलं, कशाने केलं, असं का केलं, इत्यादी विज्ञानाच्या अनेक समस्या आहेत. तर मी कोण, मी कोणाचा, मी कुठून आलो, मी कसा आलो, मी जाणार कुठे, इत्यादी आत्मज्ञानाच्या समस्या या अनेक आहेत. आणि या समस्यांची उत्तर शोधण्यासाठी सद्गुरूंच्या कडून श्रवण आणि त्यावर मनन हे अत्यावश्यक असते. हेच आत्मस्वरूपाचे प्रयोजन आहे. ओवी 26.
अरे तो जन्मांतर घेतले काय मानू तोसी आपुले. अरे तो जन्मांतर घेतले काय मानितोसी आपुले. ऐसे तुवा विचारले पाहिजे आता. जन्मांतर अनेक जन्म, मानणे गृहीत धरणे, वाटणे आपुले आपल्या मालकीचे, विचारणे प्रश्न करणे, चौकशी करणे, शोध करणे. अरे तू आतापर्यंत अनेक जन्म घेतले आहेस. जे तू आपल्या मालकीचे समजतोस ते खरेच तसे आहे काय याचा शोध तुला आता घेतला पाहिजे. एक, विज्ञान आणि आत्मज्ञान यामधील समस्या जशा भिन्न आहेत तशाच त्यामधील विचार पद्धती पण भिन्न आहे. श्री समर्थ अध्यात्मातील विचार पद्धती सांगतात त्यासवर मनन असे नाव आहे. प्रत्येक सामान्य जीवाला इतिहास असतो, त्याला भूतकाळ असतो व तसाच भविष्यकाळही असतो. सध्याचा जन्म येण्यापूर्वी त्यांनी अनेक जन्म घेतलेले असतात. या जन्मामध्ये तो मुक्त झाला नाही तर त्याला पुढे आणखी जन्म घ्यावे लागतात. प्रत्येक जन्मामध्ये स्वतःच्या देहाला तो आपला मानतो, पण देह संबंधी व्यक्ती आणि वस्तू देखील तो आपल्या मानतो. यामुळेच जीवनामध्ये त्याच्यापासून त्याला सुखदुःखे त्यातले त्यात दुःखे अधिक भोगावे लागतात. शिवाय प्रत्येक जन्मामध्ये अंतकाळी सारे काही सोडून जाताना जीवाची मोठी मानसिक ओढाताण होती. यासाठी त्याला खरे आपले म्हणता येईल असे या जगात काय आहे या विचाराने शोध करा. जे आपले नाही ते आपले आहे असे मात्र म्हणू नये. ओवी 27. येथे तुझेच काही नाही, येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकून आलास जाई जेथीचा तेथे. वा, काहीच कोणताही व्यक्ती व वस्तू, भुलणे भ्रमात गुंतणे, मोहाने फसणे, काही काय, चुकवणे चुकून, गफलतीने, प्रमादाने, जेथीचा तेथे म्हणजे मूळ स्थानाला. त्या जगात खरे आपले म्हणता येईल असे काहीच नाही. गैरसमजुतीने आपण उगाच वस्तू व्यक्तींमध्ये गुंतून राहतो. काहीतरी प्रमाद घडून आपण येथे आलो आहोत. आता आपल्या त्या मूळ ठिकाणात जावे. या जगामध्ये आपल्या मालकीचे खरे काही नाही. जीव अविवेकाने हे माझे ते माझे मानतो, मग मोहाने त्यामध्ये गुंतून जातो. वास्तविक जीवाचे मूळ स्थान निराळेच आहे. त्याची विस्मृती झाल्याने तो चुकून जगात येतो आणि जातो. ओवी क्रमांक 28. तू समर्थांचे लेकरू अभिमाने घेतला संसारू. तू समर्थांचे लेकरू अभिमाने घेतला संसारू. अभिमान टाकता पैल पारू पावशील बापा. समर्थ श्रीमान सर्वशक्तिमान, लेकरू लहान मूल, अभिमान मीपणा, शांतपणा, अहंकार, संसार जन्म मरणाचे चक्र, पैल पारू पलीकडील तीर, पावणे प्राप्त होणे जाणे. खरं म्हणजे जीव हा सर्व शक्तिमान ईश्वराचे मूल आहे, पण अहंकार धारण केल्याने तो संसाराच्या चक्रामध्ये अडकतो. त्याने जर हा अहंकार टाकला तर संसाराच्या चक्रातून तो बाहेर पडेल. या विश्वरचनेमध्ये एकीकडे अमूर्त, असीम व अनंत ईश्वर आहे, तर दुसरीकडे मूर्त, सीमित व शांत जीव आहे. ईश्वर चिन्मय आहे, केवळ स्फुरण रूप आहे. ते चिन्मय स्फुरण मीपणाने किंवा अभिमानाने सीमित व शांत होऊन भासते. त्याला जीव म्हणतात. काल त्या ईश्वराच्या स्वाधीन असतो, तर जीव कालाच्या अधीन असतो. जीव म्हणजेच कालप्रवाहामध्ये पराधीनपणे वाहणारे ईश्वरांचे शांत रूप.
म्हणून जीवाला ईश्वराचे मूल म्हणते. अहंकार अनंताला शांत बनवतो, कालातीताला तोच कालाधीन करतो. म्हणून अहंकार नाहीसा झाला की जीवावरील कालाचे स्वामित्व आपोआप संपते. ओवी क्रमांक 29. ईश्वरापासून जालासी परी तू तयासी चुकलासी. ईश्वरापासून जालासी परी तू तयासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपण उत्कट. वेगळेपण दुजेपणाने उत्कट तीव्र. खरं म्हणजे जीव ईश्वरापासून निर्माण झाला, पण तो ईश्वरालाच विसरलाय. ईश्वराच्या विस्मृतीमुळे जीवाला वेगळेपण दुजेपण आले. त्या वेगळेपणामुळे जीवाला जीवनात तीव्र दुःखे भोगावे लागतात. प्रत्येक माणसाला जीवनामध्ये सुखाचा व दुःखाचा अनुभव येतो. त्यात मौज अशी की कधी नाहीसे होणार नाही असे सुख त्याला हवे असते, पण ते काही मिळत नाही. त्याला दुःख अगदी नकोच असते. कधी दुःख भोगावे लागणार नाही अशी स्थिती त्यास हवी असते, पण तरी काही मिळत नाही. नित्य सुखस्थिती आणि नित्य दुःख निवृत्ती मनापासून हवी असून सुद्धा जीवाला ती मिळत नाही. सर्व जीव त्याची इच्छा करतात, म्हणून तशी अवस्था असली पाहिजे. तिच्यासाठी धडपड करून जीवाला ती प्राप्त होत नाही. याचा अर्थ असा की जीवाचा मार्ग चुकलाय. श्री समर्थांचे म्हणजे सर्व संतांचे किंवा अध्यात्मवादाचे निश्चित मत असे आहे की जीव ईश्वराला किंवा आपल्या मूळ स्थानाला विसरला. हे त्याच्या दुःखाचे प्रधान कारण आहे. विस्मृतीमुळे ईश्वराहून वेगळेपणा राहू लागला. विस्मृतीमुळे जीव ईश्वरापासून वेगळा राहू लागला. वेगळेपणाने त्या सीमितपणा किंवा शांतपणा आला. त्या शांतपणामध्ये साऱ्या दुःखाचे बीज आहे. अहंकार हा शांतपणाचे वेगळेपणाचे दृश्य रूप आहे. तोच सुटला की वेगळेपणा निघतो. जीव पुन्हा चिन्मय ईश्वराशी तादात्म्य पावतो व आनंद स्वरूप नाशवंताचे समर्पण. ओवी 30. त्यागसी सकळ वैभवाला आणि विश्वाससी माझी आबोला. त्यागीसी सकळ वैभवाला आणि विश्वाससी माझी आबोला, तरी मी घालेन रे तुझला जेथील तेथे. त्यागणे, टाकणे, सोडणे, दान करणे, वैभव, ऐश्वर, थाटमाट, मोठेपण, विश्वासाने सत्य मानणे, भरोसा धरणे. शिष्याने प्रथम स्वतःच्या साऱ्या प्रापंचिक ऐश्वर्याचा त्याग करावा. स्वामींचे बोलणे खरे मानावे. मग स्वामी हमी देतात की मी तुला मूळ स्थानापर्यंत नेऊन पोचवतो. व्यावहारिक जीवनात एखादे ध्येय सिद्ध करण्यास काही गुण लागतात. त्याचप्रमाणे अध्यात्म जीवनात ईश्वर दर्शन अथवा आत्मज्ञान होण्यास त्याग, श्रद्धा यांची आवश्यकता असते. त्याग ईश्वर अनंत सूक्ष्म व पवित्र आहे. आपले अंतःकरण त्याच्यापर्यंत पोचण्यास तसेच सूक्ष्म जीव पवित्र झाले पाहिजे. प्रपंचामधील सत्ता, संपत्ती, संतती याच्यापासून मागे फिरले अंतःकरण असे बनते. श्रद्धा ईश्वराचे दर्शन हा अज्ञान प्रांत आहे. आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नाही. त्या प्रांतामध्ये संचार करायचा असेल तर त्याला ईश्वर दर्शन झाले पाहिजे. अशा तज्ज्ञावरच विश्वास ठेवायला पाहिजे. तो सांगेल ते खरे मानून मार्ग चालला तर आपल्याला खात्रीने ईश्वर दर्शन घडेल. ईश्वर दर्शन व्हावे अशी खरी तळमळ ज्याला लागते त्याला योग्य मार्गदर्शन करण्यास श्री समर्थांसारखे महात्मे सदैव तत्पर असतात. ओवी 31. तुझे अढळ पद गेले, तुझं मायेनी वेढा लाविले. तुझे अढळ पद गेले, तुझं मायेनी वेढा लाविले. ते जरी तुझं दिधले तरी काय मज देशी.
आढळ निश्चल. अविनाशी पद, स्थान, अधिकार, वेढा, वेष्टन, विळखा, वळसा. वेढा लावणे, भुलवणे, गुंतवणे. जीवाने आपले निश्चल व शाश्वत स्थान गमावले आहे. मायेने त्याला फसवून गुंतवले आहे. श्री समर्थ विनोदाने त्यास म्हणतात की तुझे अविनाशी स्थान तुला परत मिळवून दिले तर मला काय देशील? एक, मूळ ईश्वर स्वरूप असलेला जीव मायेच्या तडाख्यात सापडल्याने दृश्य वस्तूंमध्ये मनाने गुंतून गेला. त्यातून त्याला मोकळा करण्यास मोठी शक्ती लागते. ती शक्ती संतांपाशी असते. ती शक्ती कार्यक्षम होण्यास जीवाची अनुकूलता लागते. दृश्याचे प्रेम सोडण्याची तयारी ही ती अनुकूलता होय. 2, व्यावहारिक दृष्ट्या कोणतीही वस्तू मिळवण्यासाठी काही किंमत द्यावी लागते. स्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर दृश्याचा त्याग ही किंमत द्यावी लागते. ती देण्यास सिद्ध व्हावे असे श्री समर्थांचे म्हणणे आहे. 32वी ओळ. जितुके काही नासो न जाईल जे अशाश्वत असेल, तुझ समागमे न येईल तितुकेच द्यावे मज. नासणे नाश पावणे, विकार पावणे, अशाश्वत कायम न राहणारे. समागमे बरोबर. आपल्या जीवनात जेवढे काही नाश पावणारे व कायम न टिकणारे आहे, अंतकाळी हे जग सोडताना जे जे काही आपल्याबरोबर येणार नसेल ते सर्व सद्गुरूला मनाने द्यावे. या विश्वरचनेमध्ये आत्मवस्तू अनात्मवस्तू याचे मिश्रण आढळते. आत्मवस्तू चिन्मय आहे, सूक्ष्म व शाश्वत आहे. अनात्मवस्तू जड असतात, स्थूल व अशाश्वत असतात. आत्मानात्म विवेकाने अनात्म वस्तू बाजूला सारल्या तरच आपल्या मनाला आत्मवस्तूंचे चिंतन करून तिचे दर्शन घेण्याची खरी पात्रता लागते. म्हणून ज्या अनात्म वस्तूंवर आपले मन अडकले असेल त्या वस्तू सद्गुरूंच्या ताब्यात द्याव्या असे श्री समर्थ सुचवतात. 33वी ओळ. मजही ते काय करावे परी तुझ पासून टाकवावे, तुवा टाकिले तरी द्यावे तुझ समागमे. मजही ते काय करावे परी तुझ पासून टाकवावे, तुवा टाकिले तरी न्यावे तुझ समागमे. मजही म्हणजे मला ते. शिष्याच्या अशाश्वत वस्तू गुरुला हव्या असतात असे मुळीच नाही. शिष्याकडून त्यांचा त्याग घडावा हाच गुरूंचा हेतू असतो. शिष्याने जर त्याचा त्याग केला तर गुरु त्याला आपल्या बरोबर ईश्वरापर्यंत घेऊन जातो. समजा आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे आहे पण आपल्याला मार्ग माहीत नाही. जो पंढरपूरला जाऊन आला आहे त्याच्याबरोबर आपण प्रवास करतो आणि पंढरपूरला जाऊन देवाचे दर्शन घेतो. त्याचप्रमाणे शिष्याला हृदयातील ईश्वरांचे दर्शन घ्यायचे असते. हा प्रवास अंतरंगातील असतो. त्यामध्ये देहबुद्धीतून आत्मबुद्धीत शिरायचे असते. शिष्य स्थूलातून अधिकाधिक सूक्ष्मात प्रवेश करतो. त्या प्रक्रियेमध्ये सूक्ष्म गूढ अनुभवाच्या अनेक अवस्था येतात. संत व सद्गुरू स्वतः त्या अवस्थातून गेले असल्याने त्यांना शिष्याला बरोबर मार्गदर्शन करता येते. शिष्याने गुरु सांगतील ते साधन मात्र अगदी मनापासून केले पाहिजे. 34वी ओवी. अरे भूषण भिक्षेचे सांडिले आणि राज्यपद प्राप्त झाले, तरी तुझे काय गेले सांग बापा. भूषण म्हणजे शोभा, मोठेपण. समजा एक माणूस भीक मागून जगतो त्यातच मोठेपण मानतो. त्याला राज्यपद प्राप्त झाले तरी त्याचे काही नुकसान होते का? संतांचे निश्चित मत असे की जीव जोपर्यंत अशाश्वत व दृश्य वस्तूपासून सुखाची अपेक्षा करतो तोपर्यंत भिकाऱ्यासारखी त्याची अवस्था असते. तो त्यात मोठेपणा मानतो. ही गोष्ट निराळी, पण त्याचे सुख त्याच्या स्वाधीन नसते. विनाशी वस्तूंनी सुख पदरात टाकले तरच त्याचा भोग जीवाला घेता येतो. त्याच्या उलट ज्याने आपले लक्ष आत ईश्वराकडे वळवले त्याचे सुख त्याच्या स्वाधीन असते.
तो स्वतःचा राजा बनतो. उपनिषदात त्याला स्वराट म्हटले आहे. 35वी ओळ. नाशिवंत तितुकेच देशी तरी पदप्राप्त निश्चयेसी, त्यामध्ये लालूच करीशी तरी स्वहित न घडे. तितुकेच तेवढे सगळे, पद निजपद स्वस्वरूप, निश्चयेसी हमखास खात्रीने, लालूच लोभ, स्वहित आत्महित. माणसाचे मन अनित्य वस्तूंमध्ये गुंतलेले असते. त्या सर्वांचा त्याग झाला तरच खात्रीने आत्मदर्शन घडते. पण लोभाने संपूर्ण त्याग झाला नाही तर मात्र आत्मकल्याण होत नाही. आत्मसाक्षात्कार होण्यास अंतःकरण अतिशय शुद्ध व निर्मल व्हावे लागते. कोणत्याही दृश्य व अनित्य वस्तूबद्दल यत्किंचित वासना नसणे हे निर्मळ अंतःकरणाचे प्रधान लक्षण आहे. त्यामध्ये थोडी वासना जरी शिल्लक राहिली तरी ते आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. शिष्याची त्यागास संबंधी. ओवी 36. तो शिष्य म्हणे जी दिधले, तो शिष्य म्हणे जी दिधले, स्वामी म्हणती पद लाधले. आता तू आपले काही मानू नको. आपुले स्वतःच्या मालकीचे. स्वामीचे हे बोलणे ऐकून शिष्याने आपले सारे अनित्य स्वामींना अर्पण केले. त्यावर स्वामी म्हणाले, तुला निजपद प्राप्त झाले असे समज. या उपर दृश्य जगातील काहीही तू आपले मानू नकोस. वासना संपूर्ण मिटणे म्हणजे विरक्ती आणि निजपद प्राप्ती म्हणजे अपरोक्षानुभूती ही दोन आत्मदर्शनाची अंगे आहेत. दोन्हीही बरोबरच येतात. निजपद प्राप्ती झाल्यावर जगातील कोणत्याही वस्तूबद्दल ममत्व राहत. 37वी ओळ. इतुके स्वामी बोलिले आज्ञा घेऊन निघाले. इतुके स्वामी बोलिले आज्ञा घेऊन निघाले, तव शिष्ये विनवले विनीत होऊन. आज्ञा निरोप, विनीत नम्रपणे. अशा प्रकारे मार्ग दाखवून स्वामींनी शिष्याचा निरोप घेतला. तर मग मी जातो असे सांगून ते जायला निघाले. तेव्हा शिष्याने मोठ्या नम्रपणे त्यांना विनंती केली. स्वरूपानुभूतीची जी साधना असते तिच्या दृष्टीने स्वामी जायला निघाले यात विशेष अर्थ आहे. शिष्याला जोपर्यंत दृश्याचे प्रेम असते म्हणजे तो बहिर्मुख असतो, तोपर्यंत त्याला बाहेरून मिळणाऱ्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. पण दृश्याचे प्रेम संपूर्ण सुटून एकदा का तो अंतर्मुख झाला म्हणजे त्याला हृदयस्थ ईश्वराकडून म्हणजे आतल्या आवाजाकडून निश्चित व स्पष्ट मार्गदर्शन सुरू होते. मग बाह्य मार्गदर्शनाची जरूर उरत नाही. हे ध्यानात आणून स्वामी जातो असे म्हणतात. तरी पण शिष्याला त्याचा सहवास असावा असे वाटतोच. म्हणून ते मोठ्या नम्रपणाने त्यांना थांबवून देतो. 38वी ओळ. आता पुढील ये समासी संवाद होईल उभयतासी, तेणे स्वानंद सिंधूसी भरिते दाटे बळे. तेणे स्वानंद सिंधूसी भरिते दाटे बळे. संवाद गुरु शिष्यामधील विचार संक्रम. स्वानंद सिंधू परमानंद सागर. भरिते भरती. दाटे बळे उचंबळून ये. आता पुढच्या समासात गुरु शिष्यांचा संवाद ऐकायला मिळेल. त्या संवाद श्रवणाने स्वानंद उचंबळून येईल. ज्या दोन व्यक्तीमध्ये मूळ संवाद घडतो त्याच्या अंतःकरणामध्ये काही विशेष भावना उदय पावतात. नंतर तो संवाद श्रवण करणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये त्याच भावना निर्माण करणे हेच श्रवणाचे सामर्थ्य आहे. 39. इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, ऐका सावध वर्म सांगिजेल पुढे. रामदास म्हणजे ईश्वराचे भक्त. काम म्हणजे भक्तीची इच्छा. सावध म्हणजे लक्षपूर्वक. वर्म म्हणजे मर्म रहस्य तत्व. येथे आत्मारामाचा पहिला समास म्हणजे त्याग निरूपण पूर्ण झाला. ईश्वराच्या भक्ताची इच्छा तो पूर्ण करणारा आहे. आणि आता यानंतर रहस्यमय सांगणार आहे. ते अगदी लक्षपूर्वक ऐका. नित्य अनुभवास येणाऱ्या अतिपरिचयाच्या दृश्य विश्वाला देखील
एक गूढ आणि रहस्यमय बाजू आहे. अतिंद्रिय अध्यात्म तर मूलतः मोठे गूढ आहे. गूढ अध्यात्माचे रहस्य शक्य तेवढे सामान्य जनांच्या भाषेत श्री समर्थांच्या थोर संतांनी मांडले. त्याचा लक्षपूर्वक अभ्यास करणे अवश्य आहे. समास पहिला, त्याग निरूपण संपूर्ण. जय जय रघुवीर समर्थ.